तर केडीएमसीच्या कारवाईनंतर चर्चेत आलेल्या मराठी तरुणीचा शोरमा पुन्हा सुरू झालाय। मनसे नेते अविनाश जाधव यांच्या हस्ते डोंबिवलीमध्ये सावंत शोरमाचं उद्घाटन करण्यात आलं। त्यावेळी एकता सावंत या तरुणीनं शोरमा व्यवसाय पुन्हा सुरू झाल्याबाबत मनसेचे आभार मानले। आल्याच्या नंतर मी पहिली गोष्ट पाहिली की इथे जर 150 मीटरच्या आतमध्ये गाडी असेल तर तो नियम सगळ्यांना सारखा असला पाहिजे होता। बाहेरनं आलेली लोक व्यवसाय करतात आणि आपली लोक त्यांची गाडी लागत नाही म्हणून दारोदारी फिरतात, तर ही गोष्ट चुकीची होती आणि आम्ही ठरवलं की या मुलीच्या पाठीशी उभी राहायचं। स्त्रीने सांगतो की जिथे मराठी माणूस अडचणीत असेल तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठल्याही मतांचा विचार न करता त्या मुलीसोबत उभी राहील। 2 वर्षापासून सर्वे लावत होते आणि माझा एकटीचा स्टॉल बंद होत होता। कोपऱ्याला उभं राहून लोक सर्वे हसत होते। 20 दिवसापासून माझा स्टॉल बंद होता, तेव्हा कुठे गेले सर्वे? आज कसा आनंद वाटतो? मला खूप आनंद वाटतोय, खूप जास्त। तुम्ही बघू शकता एवढी सुंदर गाडी। माझ्याकडे पैसे नव्हते, मी रेंटनी गाडी यूज करत होती। मला सर्व दिले म्हणजे अविनाश दादांनी। त्यांनी आज माझा इथे स्टॉल लावून दिले, पूर्णपणे 0 to 100% दादांनी मदत केली।